ही बातमी मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। लोणावळा घाटात ही कोंडी झाल्याचं बघायला मिळतंय। पुण्यावरनं मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ही मोठी वाहतूक कोंडी। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सलगच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि मुंबई पुणे महामार्गावर त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। विशेषतः लोणावळा घाटात ही कोंडी आपल्याला बघायला मिळते। पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळतंय। ट्रॅफिक जॅम झालेलं आहे। गेले काही दिवस आपण बघतोय सातत्यानं अशा पद्धतीची वाहतूक कोंडी होते। 2 दिवसांपूर्वी असंच पुण्याकडे जाताना जवळपास 6 ते 7 तासांचा प्रवास काही जणांना करावा लागला होता आणि आज सुद्धा आपण बघतोय मुंबई पुणे मार्गावर महामार्गावर अशीच वाहतूक कोंडी बघायला मिळते। दृश्य आपण बघू शकतोय। लोणावळा घाटातली ही दृश्य आहेत। पुण्याहून मुंबईकडे जाणारी ही मार्गिका आणि या मार्गिकेवर प्रचंड अशी वाहतूक कोंडी। एकीकडे आज अवघ्या काही तासामध्ये मिसिंग लिंकचं लोकार्पण होत आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे मुंबई पुणे प्रवासाचा। मात्र तत्पूर्वीच आपण बघतोय मुंबई पुणे महामार्गाची अशी अवस्था झालेली आहे। मोठी वाहतूक कोंडी या महामार्गावर आपल्याला बघायला मिळते। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय वाहनांच्या लांब अशा रांगा लागलेल्या आहेत पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना। त्यामुळे मोठा मनस्ताप होताना बघायला मिळतोय। लोक अक्षरशः गाड्या थांबवून रस्त्यावर उतरलेले आहेत। ही वाहतूक कोंडी सुटण्याची हे प्रवासी वाट बघताय आणि नजर जाईल तिथवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांब रांगा सुद्धा बघायला मिळत आहेत। मुंबई पुणे सातारा महामार्गावरची ही दृश्य मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। एनडीटीव्ही मराठीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। या क्षणाची एक मोठी बातमी। अवघ्या काही तासात मिसिंग लिंकचं लोकार्पण, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे। मात्र त्यापूर्वीच आपण बघतोय मोठी गर्दी, मोठी वाहतूक कोंडी मुंबई पुणे महामार्गावर। त्यामुळे पुण्याहून जे मुंबईकडे निघत असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। ही बातमी पहा आणि मगच आपल्या वेळेचं नियोजन करा, आपल्या प्रवासाचं नियोजन करा। कारण पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते। वाहनांच्या लांब रांगा आहेत। लोणावळा घाटात विशेषतः हा ट्रॅफिक जॅम झालेला आहे। ही वाहतूक कोंडी नेमकी कधी सुटते हे बघावं लागणार आहे। ही वाहतूक कोंडी सुटण्याची सगळेच प्रवासी वाट बघतायत। अक्षरशः रस्त्यावर उतरलेले आहेत सगळेच प्रवासी आपल्या गाड्यांमधनं आणि दुसरी मार्गिका मात्र पूर्णपणे मोकळी आहे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मात्र मोठी गर्दी बघायला मिळते। बघितलं तर हा लॉंग वीकेंड आहे, त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक जण मुंबई पुणे असा प्रवास करत असतात। वेगवेगळ्या कामानिमित्त, पर्यटनानिमित्त हा प्रवास करत असतात आणि त्याच वेळेला आपण बघतोय की आताच एक अवघ्या 2 तासात मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि तत्पूर्वीच ही मोठी वाहतूक कोंडी। हेमाली मोहिते आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत घटनास्थळावरनं जोडल्या गेल्यात। हेमाली, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? सध्या परिस्थिती म्हणजे तिथे उद्घाटन स्थळी प्रचंड उत्साह असणार आहे। मात्र आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि त्यातच सुट्टीचा दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस आल्यामुळे बहुतेक अनेक मुंबईकर कदाचित पर्यटनासाठी बाहेर पडलेले असावेत। काही जण मिसिंग लिंक उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आले असावेत आणि त्यामुळे आपण लोणावळ्याच्या अलीकडे ही एवढी प्रचंड मोठी रांग पाहतो आहोत। सौरभ, जवळपास आम्ही सुद्धा याच ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत। जवळपास एक पाऊण तास झाला आम्ही या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत। थांबून ही वाहतूक होते आहे। मात्र खूप मोठी रांग लागलेली, विशेषतः फूड कोर्टमधून बाहेर पडण्यासाठी अरुंद वाट असल्यामुळे इथं त्या गाड्यांचाही एक अडथळा होतो आणि त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर विशेषतः ही आपण एवढी मोठी रांग पाहतो आहोत। त्यात अनेक टुरिस्ट व्हेकल्स आहेत, काही ट्रक्स आहेत, तसंच अगदी जसं मी सुरुवातीला म्हटलं अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासुद्धा कारची इथे मोठी गर्दी दिसते आहे। त्यामुळेच आज जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या आधीच ही ट्रॅफिक कोंडी किंवा वाहतूक कोंडी आपण पाहतो आहोत
आणि शिवाय असं वाटायला लागलंय की मिसिंग लिंक कदाचित इथूनच सुरू झाला असता तर बरं झालं असतं. मिसिंग लिंकची हीच गरज होती की ह्याच वाहतूक कोंडीतून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांची ना दिलासा मिळावा, या कोंडीतून त्यांची सुटका व्हावी, म्हणूनच मिसिंग लिंक बांधण्यात आलेला आहे. जवळपास 6 ते 7 वर्षांनी तो बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्याचाच आज लोकार्पण सोहळा पार पडतोय. त्याच लोकार्पण कार्यक्रमासाठी आपण जातो आहोत. मात्र त्याआधीच आपल्याला या वाहतूक कोंडीचा फटका इथंच बसलेला आहे. अनेक जण या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत. अर्थात ही वाहतूक कोंडी पूर्णपणे थांबलेली आहे किंवा रांगा जरी लागलेल्या असल्या तरी वाहतूक हळूहळू सुरू आहे. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग आपल्याला पाहायला मिळते आहे. जसं सुरुवातीला सांगितलं, विकेंड असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे अनेक जण फिरण्यासाठी, आपल्या कुटुंबाबरोबर फिरण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीचा फटका आपल्याला बसतोय. हेमाली, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.